हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर कशा आहेत सगळे? मस्त ना? तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जाते हीच बाप्पाची प्रार्थना. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर बघा, आता इथं मम्मी बनवते जिरा राईस, म्हणजे बनवलेलाच आहे. मस्त असं तेलामध्ये तांदूळ आणि खडे मसाले परतून घेते. आणि इथं धपाटी बनवण्यासाठी तिनं डाळ सकाळी भिजत टाकली, ती मस्त अशी शिजली. आणि इथं ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ असं घेतलेलं आहे. 3 प्रकारचे पीठ, लसूण जिरे घेतलेले आहेत आणि ओवा. आणि इथं तिनं बनवून ठेवलेला ठेचा घेतलेला आहे. आणि तांदूळमध्ये पण आता पाणी ओतून घेतलेलं आहे आणि ते पण असं मस्त उकळायला लागले. आणि आता उकळीमध्ये या लसूण, भरपूर असं लसूण, त्यामध्ये थोडेसे 1-2 चमचे जिरे असं बारीक ठेचून घेणार आहे उकळीमध्येच. तर अशा प्रकारे बघा ठेचून घेते. आणि इथं डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये टाकलेले ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, त्यानंतर टाकलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि नंतर टाकलेलं आहे बेसन पीठ. तुम्हाला किती धपाटे बनवायचे त्या मापाने घेऊ शकता. आणि त्यानंतर टाकलेलं आहे जिरे आणि लसूण ठेचून घेतलेला. आणि त्यामध्ये ओवा टाकलेला आहे हातावरती क्रश करून. आणि हळद टाकलेली 1 चमचा आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि थोडीशी टाकलेली आहे धना पावडर आणि आपला खरडा. जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकू शकताय. आणि आता मस्त असं सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. पीठ बिन पाणी टाकता सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायला लागल्या. आणि तेवढ्यात आपला भात पण शिजतोय. तरी बघा अशा प्रकारे खरडा, ओवा, जिरे, हळद, हे बघा अशा प्रकारे पटपट असं आता पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. तरी बघा अशा प्रकारे घट्टसर असं मळून घ्यायचं, जसं चपातीचं पीठ असतं त्याच्यापेक्षा पण थोडंसं घट्ट मळून घ्यायचं. तरी बघा, आणि आपला तोपर्यंत आपला भात पण पूर्ण असं शिजून झालेलं आहे, पीठ पण असं मळून झालेलं आहे, तेल पण घेतलेलं आहे, इथं पळपूर लाटणं, तवा पण ठेवलेला आहे. आणि इथं आमटी बनवण्यासाठी बटाटा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता. आणि आता बनवणार आहे मम्मी धपाटी. तर एक कापड पाण्यामध्ये असं भिजवून घ्यायचं आहे, सुती कापड, त्याच्यावरती असं पाणी टाकलेलं आहे. आणि जितकी मोठी धपाटी किंवा लहान धपाटी करायची तितका गोळा घ्यायचा आणि त्याला पण थोडंसं पाणी लावायचं, लाटण्याला पण थोडंसं पाणी लावायचं. थोडंसं पहिल्यांदा लाटण्याला लाटून घ्यायचं, नंतर आपल्या हाताने थापायचं आहे ते. हे बघा अशा प्रकारे करते मम्मी. हे बघा गोल असं थापून घ्यायचं आहे. त्यामध्ये डाळ टाकल्यानंतर त्याची चव अजूनच वाढते. हे बघा अशा प्रकारे बनवायला. तोपर्यंत आपला तवा पण गरम होतोय. तर अशाच प्रकारे सगळं असं धपाट बनवून घेणार आहे मम्मी. तवा पण जास्त पण गरम करायचं नाही आणि कमी पण गरम करायचं नाही, मध्यम असं गरम करायचं आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि त्यानंतर टाकायचं आहे जो आपण धपाटा तयार करून घेतला होता तो टाकायचा आहे. थोडंसं हात फिरवायचा पाण्याचा किंवा असं नुसता हात फिरवायचा आणि नंतर ते वरचं कापड काढून घ्यायचं आहे. तरी बघा अशा प्रकारे ते असं सहज असं निघून जाते अलगद. कधी कधी त्या कापडाला चिटकून बसते, निघत नाही पटकन. त्यामुळे थोडंसं पाणी हाताला लावून त्या कापडावर असं फिरवायचं आणि नंतर काढायचं. तर परत अशीच प्रोसेस करायची आहे बघा. नंतर पण परत थोडंसं तेल लावायचं आहे कापडाला. तर बघा अशा प्रकारे झालं आहे. आणि टाकल्यानंतर त्याच्यात ताट पण लगेच झाकून ठेवायचं, जेणेकरून त्यातली वाफ बाहेर जाऊन ते वाफेने शिजावं. तर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे.
तर या धपाटीला होल पाडायचे असतात बघा, पण इथं विसरलेत होल पाडायचे. तर धपाटी बनवल्यानंतर होल नक्की पाडा, कारण होल पाडल्यानंतर खालची वर येऊन वरच्या बाजून धपाटीची मस्त अशी शिजते, त्यामुळं त्याला होल पाडायचे असतात बघा. ते बघा अशा प्रकारे आपलं भाजून तयार आहे धपाटी. तुम्ही याच्यात अजून पण काही काही टाकू शकता. भोपळा टाकू शकता, कोथिंबीर टाकायची होती पण कोथिंबीर नव्हती, मेथी टाकू शकता. हे बघा अशा प्रकारे मस्त असं एकदम पटकन निघत यायला लागले बघा. बघा मस्त असं निघलेलं आहे. आणि लगेच ताट झाकून ठेवायचं आणि नंतर हे बघा अशा प्रकारे तयार होते धपाट आपलं. नंतर थोडंसं तव्यावर ते बघा अशा प्रकारे मस्त असं निघते, गोल ठेल अशी धपाटी झालेली आहे. लगेच ताट झाकून ठेवायचं, म्हणजे पटकन असं आपलं धपाटी शिजून निघते. आज मस्त अशी धपाटी बनवली होती. मिरची, लसूण, जिरं वगैरे सगळं ओवा असं घालून, तांदळाचं पीठ, पुन्हा डाळीचं पीठ असं खूप बनवून मी धपाटी बनवली होती छानपैकी. म्हटलं आज आता आमचं जेवणाला तेच चालू आहे, जेवायला लागलो आम्ही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि या सगळीजण जेवायला. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर परत भेटूया असे का नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.